आजचा हा प्रवास सप्तशृंगी गडाकडे. श्रद्धेने सुरू झालेली ही वाट निसर्गाच्या सानिध्यात पुढे जाते. बदलत जाणारं आकाश, हळूहळू उलगडत जाणारं सौंदर्य आणि मनाला भिडणारी शांतता. मित्रांनो, खरंच सांगतो, हा फक्त प्रवास नाहीये, तर मनाला अचंबित करणारा एक अनुभव आहे. चला तर मग सुरू करूया हा नौका प्रवास. आय वॉज वंडरिंग की आता घरचेही गावी गेलेले आहेत, घरी तसंही कोणी नाही आहे. घरी लवकर जाऊन तरी आपण काय नेमकं साध्य करणार आहोत. ओके, सो व्हॉट आय हॅड इन माय माइंड इज, आपण अजून उद्याचा एक दिवस कंटिन्यू करूया. नाउ दिस विल बी द कंटिन्युटी फ्रॉम अवर प्रिवियस व्लॉग अँड राईट नाव आय एम प्लॅनिंग टू हेड कुठे बरं. सो टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल, आपण आता निघालो आहोत सप्तशृंगी देवीकडे, सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला. वूहू. सो बघ, आता सध्या तरी 3:30 वाजलेले आहेत आणि मला आता एस्टिमेटेड टाईम 3 तास 14 मिनटं पकडून 6:30 दाखवत आहे. सो 7:30 मला तिथेच पोचायला वाजतील. एक तर मला जेवायचं पण आहे, मध्ये मी काय खाल्लंही नाही आहे. मला असं वाटतं कदाचित काल शिर्डीला आपण ज्या टायमिंगला पोचलो ना, तोच टायमिंग होणार आहे आपला कदाचित पोचायचा. सो एनिवेज नॉट अन इश्यू. बट मध्ये मला ना थांबून बघावं लागेल अकोमोडेशनचं सप्तशृंगी गडावरती, बिकॉज तो घाट आहे आणि तो रात्रीचा घाट आहे. सो मला आधी वर चढायच्या आधी ना मला 10 वेळा विचार करावा लागेल की वर मी घाट चढून तिकडे अकोमोडेशन शोधू की वणीलाच थांबू, म्हणजे घाटाच्या खालीच कुठेतरी थांबू जिथे मला अकोमोडेशन प्रॉपर भेटेल. ओके, सो आय नीड टू थिंक लिटल बिट. इथे कुठेतरी जिओचा पंप होता यार, मला पेट्रोल भरायचं आहे. ओके, लेट्स गो अहेड. सो रिफ्युलिंग डन. नाही म्हणता 950चं पेट्रोल तर गेलं आहे फुल टँक करायला. अरे हा तर तोच रोड आहे, काल रात्री आम्ही ह्याच रोडवरून आलेलो. खंडर आहे यार, हे रात्रीचं आपल्याला काहीच दिसलं नाही ते. बघा, फुल माती, पाणी एकदम. काय रोड आहे ना यार, स्ट्रेट रोड आहे आणि इकडे माळ पूर्ण. कसलं घर वाटतं, बंगला वाटतो यार. ह्याची सगळी ती पुरी जमीन असणार डेफिनेटली. इतकं सुपर वाटर नाही, इतकं सुंदर वाटर आहे. लांब पर्यंत इकडे सगळं ऊसाची शेती वगैरे सगळं आहे. थिंक या रोडचं काम चालू का, ब्रिज एकदम मध्येच कट झाला आहे. असं वेगळंच वाटतं, एक कमानी वाटते एक प्रकारे कुठल्या गावाची. ब्रिज बनलं आहे, फक्त अप्रोच रोड रेडी नाही आहे. सो दॅट इज अ प्रॉब्लेम. सो इकडे पण कट आहे, इकडे पण कट आहे. बस मध्ये आपलं 2 खांब उभे करून आपण लावतो ना का, त्या टाईपचं वाटतं. सो इथून आपल्याला आता राईड घ्यायचं आहे कोल्पेवाडी. ओके, कोल्पेवाडीकडून दाखवायचं आहे. यार किती सुंदर रोड होता यार हा आता परत सोडून. आता पुढचा रोड कसा भेटणार आहे देव जाणे यार. बट अनफॉर्च्युनेटली टाटा बाय बाय घोटी रोड. सो लेट्स सी हाऊ इट गोज. ही ऊस ओढायचं घेत ना माझ्या पाठी कोणतरी असं ना त्याला नक्की सांगितलं सर ऊस, एखादा ऊस ओढायला. अनफॉर्च्युनेटली आय एम द ओनली वन. ओके, वाव. तर आता 26 किलोमीटर आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे. ओके गाईज, गेली 20-25 मिनटं ना मला असा खडबडवाला रोड भेटतोय जिथे मला सॅडल करत जावं लागतं आहे. गा गुगल बाबा माझी परीक्षा घेतो आहे यार. म्हणतात नाही का, माझीच मला नजर लागल्यासारखं झालं एक प्रकारे. आत्तापर्यंत मस्त म्हणत होतो, कुठे रोडची कंप्लेंट नाही, काय नाही, मस्त निवांत चालत होतो. ते आलं आता तेवढ्यात हा असा रोड भेटला. मी असा मूर्खपणा केला की मी टँक बॅगला कवरच नाही घातला, तर ही सगळे दोन माझ्या टँक बॅगला चिपकणार यार. आणि काय मी फालतुगिरी केली ना, मला ते समजत. अरे बापरे, हा तर बरं वागतो आहे यार. त्याच्याकडनं कट मारणं म्हणजे यार मशागतीचं काम आहे.
अर्धा तास तो खडखड 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 खडखडवाला रोड यार, म्हणजे कुले दुखायला लागले यार त्याच्यामध्ये. फॉर दोज यू डोंट नो कुले, ओके, जस्ट गुगल इट. यार तो समोरचा बसवाला केवढी धूळ उडवतं यार, मी काय करू आता मला समजत नाही. तुला ओव्हरटेक पण करू शकत नाही, खाली कच्चा रस्ता आहे आणि मी इथे बाजूला कुठे थांबायला जागा पण तिथे प्रॉपर सापडत नाही आहे, कारण एकदम एजला आहे जिथे मी उभं राहून ॲटलिस्ट मग टँक बॅगला कवर तरी घालेन मी. काय बैलं आहेत यार, आई शपथ, काय जोड्या आहेत ना, की धिप्पाड बैलं आणि त्यांचे शिगा. अरे ही काय भाऊ करतोय काय, आय होप हे रेकॉर्ड झालं आहे. कसले कट मारले त्यांनी, भाऊ डेंजर वाटतोय. चांगला रस्ता लागला आहे, आय होप सो. ह्या रस्ता असाच कंटिन्यू होऊ दे. नको यार, जास्त उड्या मारा नको, परत माहिती ना आपलंच उलटं होतं. जिंक्स, आय डोंट वॉन्ट टू जिंक्स इट. यो 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 यार, धूळ 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 शी. हा हा, काय पळत आहेत यार, वाव. इथे जवळच कुठेतरी ऊसाची फॅक्टरी आहे वाटतं. सॉरी, इथे जवळच कुठेतरी साखरेचा कारखाना आहे वाटतं. ऊसाची फॅक्टरी म्हणते मी यार, मग झालं आहे काय मला. त्या रोडने मला येडाखोळा करून टाकलं पूर्ण. काय जी गोदावरी नदी आहे यार, आई शपथ, कसलं भारी वाटते बघा. वाव, ते सुंदर वाटतं यार. सी असलं जलाशय एवढं मोठं पसरलं यार, हे पावसात तर किती भारी वाटत असेल यार. तिथे मंदिर आहे, ते मंदिराच्या इकडनं पाण्याची धार आहे जोरजोरात, आणि इकडे पुरं जलाशय मोठं. कसलं वाटतं यार, आई शपथ, पुरं काळीतरी दगडामधलं. आता होतंय कसं माहिती आहे का, आता वाजलेत किती, आय थिंक ते 4 वाजलेत, पण जसं उन्हात आहे आय फील नॉर्मल. जसं आता ही सावळी आली ना, याचा काय झाड वाटतं यार, पण जसं ही सावळी आली ना तो गार फील होतं ना. आणि इथे तुम्हाला ना द्राक्ष, तो ही जी शेती दिसते ना आतमध्ये, हे बघा, हे सगळी द्राक्ष आहेत. ही सगळी द्राक्षाची बाग आहे बघा, या साईडला पण. हे बघा इकडे इकडे पूर्ण. आमची एक मैत्रीण आहे शीतल यार, मी त्यांच्या बागेत जेव्हा गेलेलो ना, बाबा बाबा बाबा. आणि ॲक्च्युली झालं काय की ती त्यांची बाग नव्हती, पण त्यांचे जे शेजारी होते ना त्यांच्या बागेत ती घेऊन गेलेली, कारण मी चुकीच्या टायमिंगला आलेलो, म्हणजे जरा उशीर आलेलो. त्यांची बाग 1 आठवडा आधीच गेलेली होती. त्या बागेची मला सैर केली आणि यार कसले वाटतात यार द्राक्ष त्या वेलींवरती अफाट. मी तुमच्याकडे काही पिक्चर्स टाकीन तेव्हाच्या टाईमचे. सो शीतल, जर का तू ही व्हिडिओ बघत असशील तर तुझ्या कॉमेंट्समध्ये तुझ्या भावना नक्की सांग, आणि मी नेक्स्ट टाईम तुमच्याकडे कधी येऊ द्राक्षाची बाग बघायला ते मला कमेंट्समध्ये लिहून सांग. जोक्स अपार्ट यार, बट सिरियसली भारी वाटतं. आणि ती वेल नाही बघ, इथे दिसताना एवढी छोटी वाटते, पण तुम्ही जेव्हा आज जाल ना, एक अख्खा माणूस, म्हणजे माझ्या हाईट एवढा, म्हणजे 6 फीट हाईट एवढा माणूस आतमध्ये निवांत फिरू शकतो. एवढी हाईट असते त्या वेलींची, बाहेरून बघताना कळत नाही आपल्याला. आणि हिअर वी हॅव अवर लालपरी, आपली जुनी लालपरी. ही लासलगाव डेपोची आहे. पण यार या जुन्या गाड्या, दोज वर समथिंग एल्स. सूर्यनारायणा, तो पण आता ढलत चालला आहे, पण तू ढलायच्या आधी मला तिथे पोचायचं आहे, तर बघूया पोचायला जमतं आहे की नाही. जनरली काय होतं माहिती आहे का यार, हल्ली 5:30 पावणे 6च्या दरम्यानच खूप अंधार व्हायला सुरू होतो, कारण आता दिवस छोटा राहिला आहे. म्हणतात नाराज झाडू काय, तो दिवस छोटा राहिल्यामुळे ना अंधार जरा लवकर होतो, आणि दॅट इज अ पेन पॉईंट फॉर मी. बट बघूया. एक नंबर. सही आहे, फुल तयारीत आहेत एकदम, मस्त वरात निघणार आहे कदाचित. तर विषय असा आहे ना यार, मी सकाळी जो नाश्ता केला आहे ना, त्या नाश्ता केल्यापासूनचा अजूनपर्यंत पोटात माझ्या काही नाही आहे. आणि
काही आहे काही नाही, काही मला जाणवतही नाही आहे. मी इतकं हरून गेलो मी या रायडिंगमध्ये आणि या प्रवासामध्ये, ट्रॅव्हलमध्ये. विंचूर गावात आपल्या सहर्ष स्वागत आहे. आई शपथ, हा तर एकदम इंटरनॅशनल रोड आहे यार. आई शपथ. हो, नदी केवढी बघा, डाऊन टू अर्थ एकदम. पाणीच पाणी. गुगल बाबा मला कुठून कुठून घेऊन चाललं आहे. आई शपथ. हा टिपिकल गावातला रोड आहे. टिपिकल. दोन्ही साईडला शेतं आणि अशा ठिकाणी आता मी विषय जरी काढला ना, उगाच परत समोर वगैरे आला तर प्रॉब्लेम होईल यार. या अशा ठिकाणी बिबटे वगैरे खूप भेटतात नाही. आणि तसं पण हा नाशिक नगर तालुका जो आहे राईट, या बिबट्यांसाठी लय फेमस आहे. आता आजकाल सध्या किती उच्छाद मांडला आहे यार लोकांनी, बिचारांनी. आता मानेवरती वार करतो म्हणून गळ्यामध्ये पट्टा घालावा लागतो यार. काय काय वेळ आली यार माणसावरती. शपथ. कसं होतं बघा, मनात जर तुमच्या भीती ती राहिली ना, सबकॉन्शियसली ना, नसलं तरी आपल्याला त्या गोष्टीचा भास होतो. ओके यार, कसलं रान आहे हे, जंगल आहे काय प्रकारे. माणसं जातात नक्की की मीच चाललो आपलं वेड्यावर का. गुगल बाबा चुकवत नाही ना मला. आयुष्यात कसलं रान वाटतं यार, तर मलाच भीती वाटायला लागली आहे. राम 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 राम. नाही नाही, बाईक येते, बाईक येते. काहीच लोक येत आहेत. डोंट वरी, कुछ नाही होगा आपले भाई को. का असं वाटतं कधी एकदा इकडं निघतोय. ट्रेन 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 कुठे टोन ते काय माहिती. ओके, हे आधीचं फाटक होतं जे बंद केलं. अँड दिस इज अ सबवे. अरे वा, आता सबवे. अँड वी आर द सबवे सर्फर्स. मालगाडी डेफिनेटली हिच्यासोबत आपण रेस नाही करू शकत, बट टाटा टाटा. लहानपणीची आठवण ताजी झाली. लहानपणी एरोप्लेन दिसला, एरोप्लेन टाटा. ट्रेन दिसली, ट्रेन टाटा. हेलिकॉप्टर दिसलं, हेलिकॉप्टर टाटा. सगळ्यांचं एवढं कुतूहल असं ना. आताही आहे ना, आता असे चाळे नाही करत. बघा ते भारी वाटते ना. काय लाकडं आहेत ना यार, हे कुठले तरी विशिष्ट प्रकारचे लाकडं आहेत. हे साधे सुधे लाकडं नाही आहेत. कसला स्ट्रेच आहे यार बागेचा. आई शपथ, बघा लांबपर्यंत. नाशिकची द्राक्ष 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 बघा काय ठिकठिकाणी. आपण कोल्हापूर सातारा वितारा कोकणात पण हल्ली ऊस 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 इकडे ऊसच बघतो राईट. नाशिकला तुम्हाला तेच द्राक्षच बघायला भेटेल. हे बघा, द्राक्षच द्राक्ष द्राक्षच द्राक्ष. जो माल एक्सपोर्ट होतो ना यार नाशिकवरनं बाहेरगावी, त्याचं प्रमाण काहीतरी वेगळंच आहे माहिती आहे. काय वाटतंय यार, काय वाटतंय, काय वाटतंय. आई शपथ, सुंदर, अतिसुंदर. किती हॅपनिंग लाईफ असेल बघा शेतकरी लोकांची. रोज शेतात काही ना काहीतरी वेगळं करायचं आहे तुम्हाला, काही ना काहीतरी करायचंच आहे. ओके, छोटं मोठं काही ना काहीतरी काम निघतच राहतं. सो असे शेतकरी आहे जे डायरेक्ट आपल्या भाज्या विकायला येतात आहेत त्यांच्या शेतातल्या डायरेक्ट. तर त्यांच्याकडनं ना कधी तुम्ही बार्गेन करू नका यार, अशी माझी कळकळीची इच्छा असते. त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ आणि त्यांच्या मेहनतीचा किंमत त्यांना भेटू द्या. आणि जे ते एक्सपेक्ट करत असेल राईट, काही असेल कितीही असेल यार, 20-30 रुपयाच्या मेथीसाठी पण आपण बार्गेन करत राहतो यार. त्या 20-30 रुपये तुमचं काय अडणार आहे. सो विचार करा यार नेक्स्ट टाईमपासून.
चांगलं वाटतं यार. अमेझिंग 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 कॉन्टेंट भेटतो आपल्याला. आय एम नॉट रॉंग. इकडे नाशिक राहिला आणि इकडे स्ट्रेट आग्रा. हो गाईज, हा रोड वडोदरा सुरत बिरत तिकडे जातो. हा वाला रोड आहे तो. ओके. आणि हा टोल रोड आहे, त्यामुळे बघूया ह्या रोडची काय कंडिशन आहे. खरं टोल देणं लायक आहे की फोर व्हीलरवाल्यांचा पोपट निघतोय. बिकॉज आपल्याला त्या टोल द्यायची गरजच पडत नाही. फाईन फाईन फाईन, लेट्स फिगर इट आउट. सनसेट बघून कसा क्लास होतोय. ह्या नजरेत जर आपण घाट क्रॉस केला ना, इतकं भारी वाटेल नाही. अँड आय एम थँकफुल की आपल्याला उजेडच भेटला अजून. बघा, वाव, चुम्मेश्वरी. मला ना भूक लागली यार. काय करू, जेवून घेऊ का आता की काय करू. जेवण झाल्यावर मन एकदम तृप्त झालं होतं आणि अंगात पुन्हा एकदा पुढच्या प्रवासासाठी पुरेशी अशी ऊर्जा संचारली होती. पण तोपर्यंत आकाशाचा रंग बदलायला लागला होता. हळूहळू अंधार दाटत होतं आणि समोर दिसणारी स्कायलाईन अक्षरशः जादुई वाटत होती. निसर्गाचे ते रूप पाहून मी क्षणभर थांबलो. त्या शांततेत, त्या सौंदर्यात हरवून गेलो. पुढचा प्रवास घाटातून सप्तशृंगी गडाकडे जाणार होता. पण अंधार, एकांत आणि बिबट्यांची भीती या सगळ्यामुळे तो प्रवास त्यावेळी करणे जवळजवळ अशक्य होतं. म्हणून वाटेत काही ठिकाणी थांबून राहण्यासाठी जागा आहे का याची चौकशी करत होतो. आणि शेवटी एक सुरक्षित आणि साधं ठिकाण सापडलं. तिथेच त्या दिवसाच्या राईडला पूर्णविराम दिला. कारण कधी कधी ना, प्रवासापेक्षा सुरक्षित थांबा घेणं तितकंच महत्वाचं असतं. हो, लॉजिंगचा काय विषय आपल्याकडे? मी एकटाच आहे. हां हां, खोल्या कशा आहेत? खोल्या कशा आहेत? रूम कशा आहेत? अच्छा, को मराठी नहीं आता क्या? अच्छा बरं. ओके, फायनली हॉटेल सौरभ इथे आपली सोय झालेली आहे. आणि जाऊ द्या, आपल्याला फक्त झोपायचं काम आहे. जेवणा खावण्याचं आपलं सगळं सॉर्टेड आहे. सो लेट्स डू वन थिंग, लेट्स रॅप इट अप. वा 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 वा, ऑसम. बेसिकली मी विचार केलेला की इथे चालत जावं, नंतर रोपवेची पण सोय आहे. पण विषय असा आहे की रोपवेसाठी तुम्हाला तिकीट तर इथूनच काढावं लागेल. तर माझा प्लॅन असा आहे की मी जाताना चालत जाणार आहे आणि रिटर्न येताना मी रोपवेने येणार आहे. बट वरून तिकीट वरती तिकीट काउंटर नाही आहे. सो तिकीट तुम्हाला इथेच काढावं लागेल. भले तुम्ही सिंगल वेने या किंवा डबल वेने या, तुम्हाला दोन्ही वेळचं तिकीट काढावं लागेल. सो आता आपण इथे तिकीट काउंटरला आलेलो आहोत. यार फुल स्टेशन बनवलं रे इथे कम्प्लीट रोपवेसाठी, एंट्री विंट्री अँड ऑल. हे बघा, कम्प्लीट प्लॅटफॉर्म्स वगैरे बनवले त्या साईडला. दिस इज अ तिकीट काउंटर. सो दिस इज आवर तिकीट. हे बघा, अँड दिस इज वी आर एंट्रिंग. फुल प्लॅटफॉर्मच बनवलं आहे इथे. सही एक्सपिरियन्स आहे. रोपवेची एंट्री. हे बघा, फुल मॉलच बनवलं इथे कम्प्लीट. या फुल मॉल आहे. आणि जर वेटिंग असेल तर इथे वेटिंग आहे. आय डोंट थिंक सो एनी वेटिंग आहे आपल्याकडे. हाय यस यूट्यूब से. कल्याण, मुंबई से. गुजरात से. अरे वाह, नाम क्या है आपका? भरत चौधरी. पहले बार आए हो कि इससे पहले भी आते हैं? हम तो महीने में 3-4 बार आ जाते हैं. 3-4 बार रहते? ड्राइवर का हूँ मैं, ड्राइवर हूँ सर. अरे एक नंबर, परफेक्ट.
काय चैनल है आपका? ये सफारी नामा यूट्यूब चैनल है मेरा. सफारी सफारी नामा. सफारी नाम हां सबस्क्राईब करते ना. थैंक यू सर. थँक्यू सो इथे मस्त वेगळे पब्लिक भेटले यार. त्यांना खूप एक्साइटमेंट येतो ना. ते हातात जर कॅमेरा दिसला समोरून विचारायला. सो इट्स रिअली फॅसिनेटिंग. सो आता इथे एंट्रन्स आता बघूया. ओके सो हिअर इज अ वेटिंग लॉबी. आय डोंट थिंक सो आता इथे काय वेटिंग आहे. हे लोक आता वरून खाली आलेत वाटतं. हे एक्झिटवाले आहेत. सो दिस इज अवर एंट्री. सो लेट्स सी हाऊ द एक्सपिरियन्स इज. थँक्यू. येस सो एंट्री शिक्का. कुठे ट्रेन अवेलेबल आहे का बघूया. हे सगळे वेटिंग लॉबीज आहेत. आपण सकाळची आलो आहे करून आपल्याला बऱ्यापैकी अवेलेबिलिटी भेटलेली आहे. दिस मंदिर आहे बघा असं. एंट्री मस्त एकदम सुंदर. लोक गर्दी करतायत. लेट्स सी कसं आहे ते. ओ दिस इज अ ट्रेन. ओके रिकामी आहे. आय थिंक वरचा रिकामी आहे. सो दिस इज एम्प्टी. ओके सो दिस इज अवर केबिन. अरे इकडे एंट्री झाली. बापरे हे बघा. पूर्ण सगळी वरून खालीपर्यंत पूर्ण अशी आहे. डोर ही खालीपर्यंत पूर्ण अशी आहे. अँड दिस हाऊ अवर एक्सपिरियन्स इज. वा मस्त. आता आय एम नॉट शुअर वेदर ही रोपे पूर्ण भरल्याशिवाय सोडतील की अशीच सोडतील. इट्स रिअली सरप्रायझिंग. पण हरकत नाही. गाभाऱ्यात रश आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. डायरेक्ट आपल्याला गाभाऱ्यात म्हणून पोचवलं. एन्जॉय करू. कन्स्ट्रक्शन वगैरे अजून चालू आहे. मंदिराचं बांधकाम पण इट इज इन प्रोग्रेस राईट नाव. इट्स नॉट एट कम्प्लिटेड. सो हे बघा. खूप सुंदररित्या दर्शन झालेलं मंडळी. खरंच खूप सुंदररित्या. आणि लकीली त्या लोकांनी मला फोटो काढायला दिला. अलाव केलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल. सो खरंच खूप सुंदर अनुभव होता. रोप इकडे ना. हाँ रोके सर. अच्छा हां चैनल सफारी नामा. नेट चालू आहे आपला. हाँ चालू है. सफारी नामा. क्लिक ऑन. ये ना नहीं ये नहीं ये वाला. हाँ इसको ओपन करो. इसको ऊपर सब्सक्राइब करके आपको फिर आपको मिल जाएगा. ये जो वीडियो वगैरह है ना आप आने वाले हो जय सब सब उसमें अब मैं अभी डालने वाला हूँ 2-3 दिन के बाद. थैंक्स अलॉट. मिलके बहुत अच्छा लगा. आपको मिलकर खुशी हुई. अरे यार बहुत अच्छा बहुत बढ़िया. सो ते खाली आपल्याला जे भेटलेलं ना ते बघा त्यांनी मला इथे पण शोधून काढलं. सो तिथे ते मला त्यांनी नाव विचारायला ते टाईप करता येतं. त्यांनी मला नाव टाईप करून विचारलं. आणि ही वॉज इन्सिस्टिंग की मी नक्की तुमचे व्हिडिओज वगैरे बघेन. आणि त्यांनी व्हिडिओ म्हणजे बी चॅनल जेव्हा टाईप करून ओपन केलं तेव्हा त्यांनी लगेच सबस्क्राईब बटन दाबलं. सो इट्स रिअली स्वीट. या सगळ्या गोष्टी राईट खरंच खूप प्रेरणा देतात अजून व्हिडिओज टाकायला.